आपण करत आहोत इडलीचं प्रीमिक्स। त्यासाठी आपण घेतलं आहे 2 ग्लास रेशनचे तांदूळ आणि 1 ग्लास उडदाची डाळ। आपण ही डाळ तांदूळ स्वच्छ निवडून 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून रात्रभर भिजत घालणार आहोत। आपले डाळ तांदूळ रात्रभर पाण्यात भिजले होते। आता ते आपण मस्तपैकी फॅन खाली वाळत टाकणार आहोत। असे डाळ तांदूळ सुकवून घ्या। आपले डाळ तांदूळ व्यवस्थित सुकले आहेत। सुकले का नाही बघण्यासाठी दाताखाली घेऊन बघा। कडक कुरकुरीत लागले म्हणजे समजून जायचं आपले डाळ तांदूळ व्यवस्थित सुकले आहेत। 2 ग्लास तांदूळ, 1 ग्लास उडदाची डाळ, अर्धा ग्लास पोहे। आता डाळ तांदूळ आणि पोहे मंद आचेवर 10 ते 15 मिनिटं व्यवस्थित भाजून घ्या आणि थंड झाल्यावर मिक्सरमध्ये बारीक पीठ करून घ्या। हे बघा आपल्याला थोडंसं जाडसरच बारीक करून घ्यायचं आहे। आता हे सर्व बारीक केलेलं मिश्रण एकजीव करून घ्या। हे बघा आपली इडलीचं प्रीमिक्स तयार आहे। हे प्रीमिक्स तुम्ही 3 ते 4 महिने पॅकबंद डब्यामध्ये पाणी न लावता मस्त ठेवू शकता आणि तुम्हाला जेव्हा वाटेल तेव्हा यामध्ये पाणी टाकून तुम्ही इडली करू शकता। तुम्हाला इडलीची रेसिपी मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवते। आता हे पॅकबंद डब्यामध्ये भरून ठेवा। असं आपलं इडलीचं प्रीमिक्स पॅकबंद डब्यामध्ये 3 ते 4 महिने टिकवू शकतो आपण।